जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या जे काही टीईटी परीक्षा आणि टेट परीक्षेसंदर्भात सध्या बघा बरेचशा कमेंट येत होत्या की जी काही टेट 3 असेल आणि महत्त्वाचं या ठिकाणी टीईटी परीक्षेसंदर्भात जी काही पुढील प्रक्रिया असेल निकालासंदर्भात, तर तो निकाल नेमका कधी लागू शकतो, तर त्या अनुषंगाने आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सध्या जाणून घेणार आहोत। तर आपल्याला माहिती आहे की टेट 3 परीक्षेचे जे काही आतुरतेने ह्या ठिकाणी 3 ते 4 लाख विद्यार्थी जे आहे भावी शिक्षक, तर ते सध्या टेट 3 संदर्भात वाट बघत आहेत। कारण आपल्याला माहिती आहे की टेट 2 मध्ये जवळपास जी काही पद भरती सध्या बघा 21,000 समथिंग जी काही पदं होती, बरोबर, तर ती पदं सध्या आली होती। तर ह्याच्यामध्ये आता जो काही अंतिम राऊंड आहे, तर तो अंतिम राऊंड म्हणजे फेज 2 जो आहे, तर तो फेज 2 सध्या सुरुवात होणार आहे। त्या अनुषंगाने ज्या प्रक्रिया असेल, तर ते प्रक्रिया देखील सुरुवात झालेली आहे। परंतु ह्याच्यामध्ये फेज 2 मध्ये जे काही ह्या ठिकाणी उमेदवार जे आहे, तर ते उमेदवार म्हणजे अगदी या ठिकाणी कट ऑफ पासून जे सध्या राहून गेलेले उमेदवार असेल, तर त्यांना सध्या बघा त्या ठिकाणी चान्स आहे, तर तो त्या ठिकाणी मिळू शकतो। कारण जे काही पदं असेल, तर त्या पदामध्ये संपूर्णच्या संपूर्ण ह्या ठिकाणी 2 ते 3 लाख जे उमेदवार सध्या बघा परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते, तर संपूर्ण उमेदवारांना त्या ठिकाणी नोकरी त्या ठिकाणी मिळणार नाही। मग हे जे उमेदवार आहे, तर हे उमेदवार पुन्हा टेट 3 परीक्षेसंदर्भात जी काही वाट असेल, तर ती सध्या बघा पाहताना आपल्याला दिसून येत आहे। तर आता टेट 3 परीक्षा जी आहे, तर ती टेट 3 परीक्षा आणि आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही टेट 2 परीक्षा आहे, तर ती टेट 2 परीक्षा आपल्याला जे काही जानेवारी महिना होता, बरोबर, म्हणजे जो जानेवारी महिना होता, तर त्या जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला 2022 ची टेट परीक्षेसंदर्भात जे नोटिफिकेशन आहे, तर ते सध्या पाहायला मिळालं होतं। तर आपल्याला माहिती आहे की टेट 3 परीक्षेसंदर्भात महत्त्वाचं जे काही रिट पिटिशन होती 27/13, तर त्या रिट पिटिशनच्या माध्यमातून एक प्रकारे या ठिकाणी जो काही टेंटेटिव्ह टाइम टेबल होता, बरोबर, म्हणजे जो टेंटेटिव्ह शेड्यूल होता, तर तो शेड्यूल सध्या शासनाच्या वतीने इथं देण्यात आला होता। परंतु तो जो शेड्यूल होता, तर तो सध्या जो काही फॉलो असेल किंवा फॉलोअप असेल, तर तो सध्या बघा 2 महिने उशिरा जो आहे, तर त्याचा सध्या होत आहे। त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की टीईटी परीक्षा जी आहे, तर ती टीईटी परीक्षा या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे टीईटी परीक्षा टेंटेटिव्ह जो शेड्यूल होता, तर तो ऑगस्ट सप्टेंबरला सध्या झाला होता। परंतु टीईटी परीक्षा आपल्याला माहिती आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी टीईटी परीक्षा सध्या झाली होती। म्हणजे जो काही पेपर झाला होता टीईटी परीक्षेचा, तर तो साधारण 11, 10 आणि 11 म्हणजे 10 तारखेला सध्या बघा जी परीक्षा आहे टीईटी परीक्षेची, तर ती 10, 11 ह्या जी काही तारखेला सध्या बघा झालेली होती। तर ही जी परीक्षा आहे, तर ह्या शेड्यूलनुसार 2 महिने सध्या बघा इथं उशिरा सध्या जो काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, तर तो सध्या इथं सुरू आहे। त्या अनुषंगाने ह्याच्यामध्ये जे काही पुढील स्टेटमेंट जे होतं, ते म्हणजे या ठिकाणी टेट परीक्षेसंदर्भात, बरोबर, तर इथं जे काही टेट परीक्षेसंदर्भात हे स्टेटमेंट आहे, तर टेट परीक्षेचं टेंटेटिव्ह शेड्यूल जे आहे, तर ते टेंटेटिव्ह शेड्यूल कधी होतं, तर नोव्हेंबर आणि डिसेंबर 2024ला सध्या इथे बघा नोटिफिकेशन जे आहे, तर ते यायला पाहिजे होतं। परंतु आता जर या ठिकाणी टीईटी जर 2 महिने उशिरा जर झाली, तर ह्या ठिकाणी जे काही डिसेंबरपर्यंत नोटिफिकेशन अपेक्षित होतं टेट परीक्षेचं, तर हे आता 2 महिने सध्या बघा इथं उशिरा मे बी जे काही नोटिफिकेशन असेल, तर ते आपल्याला इथे पाहायला या ठिकाणी मिळू शकतं। तर त्या अनुषंगाने आता जो चालू महिना आहे, तो जानेवारी महिना आहे, बरोबर, म्हणजे आता जी काही परीक्षा असेल, तर ती परीक्षा नेमकी या ठिकाणी टेट 3 संदर्भात जे नोटिफिकेशन असेल, तर ते नोटिफिकेशन आपल्याला केव्हा पाहायला मिळू शकतं, तर महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की टीईटी परीक्षा सध्या झालेली आहे, बरोबर, म्हणजे जी टीईटी परीक्षा झालेली आहे, तर त्याची अंतिम उत्तर सूची सध्या बघा ह्या ठिकाणी जाहीर झाली आहे। आता जो काही निकाल असेल, तर तो डायरेक्ट निकाल लावून सध्या जे प्रमाणपत्र असेल, गुणपत्र असेल, तर ते वितरण्याचं जे काही काम असेल, तर ते सध्या बाकी आहे। तर हे जे काही टीईटी परीक्षेचा जो काही निकाल असेल, तर तो निकाल सध्या आपल्याला पुढचा महिना म्हणजे या ठिकाणी फेब्रुवारी जो महिना आहे, तर फेब्रुवारी महिन्याचा फर्स्ट वीक या ठिकाणी बघा फर्स्ट वीक किंवा सेकंड जो काही वीक असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकते। जास्तीत जास्त आपल्याला पहिला जो आठवडा असेल फेब्रुवारीचा, तर त्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी जो निकाल असेल, तर तो पाहायला मिळणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे की जी काही परीक्षा परिषद आहे, तर ते परीक्षा परिषद टीईटी परीक्षा कशाला घेते, का त्या माध्यमातून पुढची जी काही नियोजन प्रक्रिया असते, तर ती म्हणजे शिक्षक भरतीची नियोजन प्रक्रिया असते, बरोबर। तर आता शिक्षक भरती जर करायची म्हटलं, तर ह्याच्यामध्ये टेट 3 जी परीक्षा आहे, तर त्या टेट 3 परीक्षेचं जे नोटिफिकेशन असेल, तर ते देणं देखील त्यांचं जे काही कर्तव्य असेल, किंवा ह्या जो काही पिटिशनमध्ये जे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, त्याच्यानुसार ते देणं त्यांना निर्वाह असणार आहे। त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जी काही मागची सध्या बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जे नोटिफिकेशन एक जाहीर केलं होतं टेट ह्या ठिकाणी जी परीक्षा होती टेट 2 संदर्भात, बरोबर, म्हणजे टेट 2 संदर्भात या ठिकाणी नोटिफिकेशन जे जाहीर केलं होतं, तर ते नोटिफिकेशन कधी आलं होतं, तर इथं तुम्ही बघू शकता
31/1/2023ला नोटिफिकेशन आलं होतं, बरोबर. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये 31 तारखेला 31 जानेवारी 2023ला सध्या इथं नोटिफिकेशन आलं होतं. म्हणजे हा जो चालू सुरुवातीचा महिना आहे, तर हा सुरुवातीच्या महिन्यामध्ये आता उद्या परवा सध्या ह्या ठिकाणी जी काही टेट 2 परीक्षा असेल तर त्याला आपल्याला इथं बघा 23ला नोटिफिकेशन आलं होतं, 24 झाली, आता 25 म्हणजे 2 वर्ष इथं कंप्लीट व्हायला सध्या येईल, बरोबर. म्हणजे हे जे नोटिफिकेशन इथं 31 तारखेला आलं होतं. त्यानंतर जे अर्ज प्रक्रिया असेल तर ती अर्ज प्रक्रिया 8 फेब्रुवारी 2023पर्यंत सध्या बघा इथं झाली होती. आणि जे सध्या ऑनलाईन ह्या ठिकाणी जी परीक्षा आहे तर ती परीक्षा कधी झाली होती तर इथं बघा 22 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आणि 3 मार्चपर्यंत सध्या बघा पेपर झाला होता. म्हणजे 22/2ला सध्या पेपर सुरुवात झाला आणि 3/3/2023पर्यंत सध्या बघा एक्झाम ह्या ठिकाणी कंडक्ट करण्यात आली होती. म्हणजे इथं फास्ट पद्धतीने जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा झाली होती. त्याच अनुषंगाने जे काही आपल्याला माहिती आहे की सध्या या ठिकाणी नोटिफिकेशन जर आलं तर पुढची जी प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया कदाचित ह्या ठिकाणी फास्ट देखील होऊ शकते. परंतु आपल्याला माहिती आहे की जे काही टेट 3 परीक्षा जी आहे, टेट 3 परीक्षा, तर त्याच्यामध्ये बरेचसे जे काही चेंजेस आहे तर ते चेंजेस मे बी होऊ शकतात. त्या अनुषंगाने जो सध्या प्रस्ताव असेल तर तो प्रस्ताव सध्या बघा जो सध्या जाहीर करण्यात आला आहे. कारण त्यानुसार आपल्याला माहिती आहे की टेट परीक्षेमध्ये जे काही विभागीय स्तरावर असेल किंवा मग जिल्हा स्तरावर असेल, बरोबर, म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलची संदर्भात होता आणि विभागीय भरती होती. तर ह्याच्यावरती जो काही पुढील जे नियोजन असेल तर ते नियोजन सध्या बघा जो अहवाल आहे तर त्या अहवालानुसार ह्याच्यामध्ये काही दुरुस्ती देखील होऊ शकतात किंवा मग जो सध्या पॅटर्न मागच्या टेट परीक्षेमध्ये होता 2मध्ये तर तोच ठेवायचा की कसं, त्या संदर्भात बघा जो काही निर्णय असेल तर तो निर्णय मे बी आल्यानंतर आपल्याला त्या संदर्भात कळणार आहे. परंतु परीक्षा जी आहे टेट 3 संदर्भातची परीक्षा तर ती बघा 100% इथं होणार आहे. आणि ह्या जी टेट परीक्षा 3मध्ये जी काही पदं असेल तर ती पदं देखील बघा जास्तीत जास्त पदं सध्या आपल्याला पाहायला मिळणार. कारण ह्याच्यामध्ये जी संच मान्यता आहे तर ती संच मान्यता सध्या बघा या ठिकाणी 2023-24 बरोबर आणि त्यानंतर 2024-25 संदर्भात हे जी काही संच मान्यता असेल तर ह्या संदर्भात देखील जे काही कामकाज असेल तर ते सध्या सुरुवात झालेली आहे. जेणेकरून आगामी होणारी टेट परीक्षा जी आहे 3 नंबरची तर ती त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पदांची म्हणजे जवळपास इथे 100% जी काही पदभरती असेल तर ते करण्यासंदर्भात जे काही प्रयोजन असेल तर ते प्रयोजन सध्या बघा एक प्रकारे या ठिकाणी होऊ शकतं. जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना सध्या बघा संधी टेट 3 परीक्षेमध्ये सध्या मिळणार आहे. आणि फेज 2मध्ये जी संधी असेल तर ती फेज 2मध्ये या ठिकाणी जे काही सध्या मेरिटपासून राहून गेलेले उमेदवार आहेत तर त्यांनाच त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. म्हणजे इथे टेट 3 जी आहे तर ही एक सर्वसमावेशक भूमिका सध्या असणार आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी तुमची तयारी सुरू ठेवा. आता इथे जर समजा TETचा जर इथं निकाल जर सध्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सध्या इथं जर जाहीर झाला तर मे बी TET निकाल झाल्यानंतर जी टेट 3 परीक्षा आहे तर त्या टेट 3 परीक्षेला या ठिकाणी सध्या गती येणार आहे. कारण इथं जी काही परीक्षा परिषद आहे, बरोबर, परीक्षा परिषद जी आहे तर त्याला पुढची जी काही प्रक्रिया करायची असेल तर ती मे बी या ठिकाणी टेट 3 जी काही प्रक्रिया असेल टेट 3 परीक्षा घेण्यासंदर्भात तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी बघा सुरुवात होणार आहे. कारण संपूर्ण जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर ते टेंटेटिव्ह शेड्यूल एक प्रकारे इथे माननीय कोर्टामध्ये सध्या बघा जाहीर केल्यामुळे ही जी परीक्षा आहे तर ही परीक्षा घेणं देखील तेवढंच अनिवार्य असणार आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच उमेदवारांच्या जे काही या ठिकाणी बघा प्रश्न होते का जे सध्या परीक्षा जी आहे तर इथं 2000 या ठिकाणी 22ची जी काही टेट 2 परीक्षा आहे तर ती टेट 2 परीक्षा सध्या इथं पूर्ण नाही झाली तर टेट 3 परीक्षा नेमकी होऊ शकते का. तर ह्या ठिकाणी बघा आपल्याला माहिती आहे की 2017ची जी काही पदभरती आहे 2017ची पदभरती तर ती आज देखील सध्या बघा अपूर्ण आहे, बरोबर, अपूर्ण सध्या आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की 2022ची जी काही पदभरती आहे टेट 2 संदर्भात तर त्याचा आता लास्ट जो राऊंड आहे म्हणजे फेज 2 तर तो सध्या आता सुरुवात होणार आहे, बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये टेट 2 जी आहे आणि टेट 3 जी आहे तर ह्या वेगवेगळ्या सध्या बघा गोष्टी आहे, बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये टेट 2ची जी काही पदं वेगळी असणार आहे आणि टेट 3ची पदं देखील वेगळी असणार आहे, बरोबर. तर ह्याच्यामध्ये मागची 2017ची पदभरती सध्या बघा सुरू होती तर त्याच पदभरतीच्या अनुषंगाने इथे आपल्याला टेट 2 परीक्षा सध्या बघा इथं झाली, बरोबर. आणि आता 2 परीक्षा सध्या बघा टेट 2ची परीक्षा सध्या इथं अंतिम टप्प्यात आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी मिळत आहे. तर त्याच अनुषंगाने टेट 3ची जी काही नोटिफिकेशन असेल तर ते देखील सध्या इथं आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर हे जे नोटिफिकेशन असेल तर इथं जसं 2 महिने उशिरा सध्या बघा टेंटेटिव्ह शेड्यूल इथं जसं सुरुवात आहे
बरोबर, नोव्हेंबर डिसेंबरचं होतं. तर हे 2 महिने जे आहे, तर एक म्हणजे आपल्याला माहिती आहे की जानेवारी महिना गेला, बरोबर. आता हा डिसेंबर महिन्यापर्यंत यायचं होतं, जानेवारी गेला, फेब्रुवारी या ठिकाणी बघा आपल्याला लास्टमध्ये किंवा मग मार्च जो असेल, बरोबर, फेब्रुवारी किंवा मग मार्च महिना, हे जे 2 महिने आहेत, तर ह्या 2 महिन्यामध्ये सध्या बघा जे टेट 3 संदर्भात जे नोटिफिकेशन असेल तर ते मे बी आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळू शकतं. कारण शासन ह्या ठिकाणी जास्त जे काही उशिरा असेल तर ते उशिरा सध्या या ठिकाणी करणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे की सध्या ज्या काही कोर्ट केस आहे, तर त्या कोर्ट केस सध्या शिक्षक भरती संदर्भात बऱ्याचशा या ठिकाणी मागच्या वेळेस देखील भरपूर सध्या बघा झालेल्या होत्या. त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही TET संदर्भात ज्या पद्धतीने नोटिफिकेशन आलं, त्या पद्धतीने सध्या बघा इथं टेट 3 संदर्भात देखील नोटिफिकेशन लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्या अनुषंगाने पुढील जो काही पाठपुरावा असेल तर तो सध्या बघा त्या पद्धतीने सुरू आहे. त्या अनुषंगाने आपल्याला लवकरात लवकर इथं टेट 3ची देखील जाहिरात पाहायला मिळतील. तर जे उमेदवार सध्या परीक्षेची वाट बघत आहे, तर त्यांनी अभ्यासाला या ठिकाणी बघा कंटिन्यू ठेवा, जेणेकरून ज्याही पद्धतीने परीक्षा झाली, एकतर परीक्षा IBPS घेऊ शकते, बरोबर, IBPS घेऊ शकते किंवा मग स्वतः जे काही परीक्षा परिषद आहे ती देखील घेऊ शकते. तर ह्या संदर्भात बघा जो काही अभ्यासक्रम असेल तर त्या अभ्यासक्रमानुसार सध्या बघा तुम्ही अभ्यास करत राहा, जेणेकरून कोणीही परीक्षा घेतली तरी तुम्ही परीक्षा जी आहे तर ती तुम्ही सध्या बघा क्रॅक करू शकता. त्या अनुषंगाने सातत्य या ठिकाणी बघा महत्त्वाचं असणार आहे. तर इकडं तिकडं लक्ष न देता जे टेट 3ची सध्या तयारी करत आहे, तर ते टेट 3ची परीक्षेचं कंटिन्यू सध्या बघा तयारी सुरू ठेवा, जेणेकरून जो काही पुढील प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या बघा या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत होणार आहे. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीने इथे जी काही एक वृत्तपत्रामध्ये सध्या बघा बातमी देखील आलेली होती, भास्कर वृत्तपत्र जे आहे, तर त्याच्यामध्ये TET परीक्षा हो गई फरवरी में टेट परीक्षे के संकेत, अशा पद्धतीने ही बातमी देखील सध्या इथं आलेली होती. म्हणजे जी काही TET परीक्षा झाल्यानंतर टेट परीक्षा 3ची जी काही सध्या प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया मे बी इथं सुरुवात होणार आहे. तर सध्या ह्या वेगवेगळ्या ज्या बातम्या आहेत तर त्या बातम्या देखील सध्या येत आहे. तर जशी पुढील अपडेट येईल तशी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला हे जे काही नोटिफिकेशन मागच्या 2023ला 31 जानेवारीला पाहायला मिळालं होतं, तर हेच नोटिफिकेशन आपल्याला 2025मध्ये बघा लवकरात लवकर टेट 3 संदर्भात पाहायला मिळो, हेच आपण ह्या ठिकाणी एक आशा व्यक्त करूया. आणि जे काही अभ्यास असेल तर तो अभ्यास सध्या तुम्ही सुरुवात ठेवा. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट करू शकतात. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.